अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या UPI सेवेचा शुभारंभ आणि कैलासवासी आचार्य दादासाहेब दोंदे विद्यार्थी गुणगौरव सोहळा अहिल्यानगरमधील नंदनवन लॉन्स येथे संपन्न झाला। सहकार क्षेत्र हा महाराष्ट्राचा कणा असून तो टिकवण्यासाठी त्याचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती असायला हवं। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षक बँकेचे नेतृत्व सक्षमपणे बापूसाहेब तांबे हाताळत आहे असं मत शिक्षक बँकेच्या UPI प्रणाली उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य वित्त व लेखाधिकारी शैलेश मोरे यांनी व्यक्त केले। देशात सहकारासाठी विशेष खाते यासाठी स्थापन करण्यात आले। आजच्या डिजिटल युगात शिक्षकांनी या UPI सेवेचा लाभ घ्यावा। विशेषतः महिला शिक्षकांनी या सेवेचा निश्चित लाभ होईल असे उद्गार त्यांनी यावेळी काढले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या UPI सेवेचा शुभारंभ आणि कैलासवासी आचार्य दादासाहेब दोंदे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी अध्यक्षस्थानी राज्यातील शिक्षकांचे नेते बापूसाहेब तांबे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, कोपरगावचे नूतन गट शिक्षण अधिकारी रवींद्र कापरे हे होते। यावेळी बोलताना राहुल शेळके यांनी अहिल्यानगर शिक्षक बँकेच्या विशेष नैपुण्य मिळवलेल्या सभासद पाल्यांचा सन्मान करणाऱ्या उपक्रमाचं कौतुक केलं। तसेच जिल्ह्यातील शिक्षक अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देत असून शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। सहकार विभागामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी आशिया खंडामध्ये मूर्तवेळ रोवली अशा ऐतिहासिक अहिल्यानगर जिल्ह्यामधील आदरणीय पद्मश्री विखे पाटील साहेबांच्या जिल्ह्यामध्ये आज खूप ऐतिहासिक असा दिवस आज सहकार क्षेत्रामध्ये नोंदवावा अशा या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं मला भाग्य लाभलं। आज आपण UPI प्रणालीचं उद्घाटन खूप छान पद्धतीने केलं। शिक्षक बँकेमध्ये आज सहकार क्षेत्रामध्ये जसं तांबे साहेब म्हणाले की खूप कमी ह्या बँका राहिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये शिक्षक बँका आहेत सहकार्यामध्ये। आणि मग जसं महाराष्ट्राचं नाव हे सहकार क्षेत्रासाठी देशभर गाजतं आहे आणि हे बघूनच एवढ्या दिवस साहेब कधी सहकार विभाग नव्हता केंद्रामध्ये, राज्यामध्ये होता फक्त, तर केंद्रामध्ये पण सहकार विभाग आणि त्याची धुरा आदरणीय शहासाहेब सांभाळत आहेत। म्हणजे सहकार क्षेत्राला दिशा देणारा हा जिल्हा आणि ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या ज्या शिक्षक सहकारी बँकेने जे काही आज डिजिटल मध्ये जी झेप घेतली आहे ती खूप कौतुकास्पद आहे आणि आपल्यासाठी अभिमानास्पद आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचे डिजिटल इंडियाचं जे स्वप्न आहे त्या दिशेने आपण खूप मोठं पाऊल टाकलेलं आहे। आणि कर लो दुनिया मुठ्ठी में अशी जाहिरात आपण ऐकलेली आहे खूप कधीतरी, आणि ते खरंच आता दुनिया आपल्या मुठीमध्ये आलेली आहे। आपला फायनान्स सर्व आपल्या मगाशी शिक्षक भगिनीने सांगितलं की आता पैसा माझ्या हातात आलेला आहे आणि ज्याच्या हातात पैसा त्याच्याकडे सर्वच आहे। जिल्ह्याचा पैसा सगळा माझ्या हातात आहे म्हणून मी म्हणतोय असं नाही, पण स्वतःच्या हक्काचा पैसा ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे नक्की सगळं आहे। खूप कौतुक वाटतंय, कारण तुम्हाला सांगतो सहकार विभागामध्ये आज तुम्ही पेपरला खूप वाचता की सहकारामध्ये हे वाचत असताना किंवा आपण समाजामध्ये वाढत असताना सहकाराच्या बाबतीतली तांबे साहेब चांगली बातमी कमी येतात। प्रत्येक वेळेला बघा ह्या बँकेचं असं झालेलं आहे, तिथं प्रशासक नेमलेलं आहे, ही अवसानात निघाली आहे, इथं प्रशासक नेमलेलं आहे। आता आज योगाकडे DDR साहेब किंवा असिस्टंट रजिस्ट्रार नाहीत, पण त्यांना माहिती आहे सहकार म्हणलं की डोकेदुखी आहे, विना सहकार नाही उद्धार, हे आपण टॅगलाईन म्हणलं, पण सहकारामध्ये काही निगेटिव्ह प्रवृत्ती आहेत। पण मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय मी ज्या जिल्ह्यामध्ये काम करतोय की जिथला सहकार ज्यांनी मुहूर्तमेढ ठेवली त्या जिल्ह्यामधली आपली बँक एवढी मोठी नावारूपाला येते। तुमच्या ठेवी ह्या आपल्यातल्या काही 50% जणांनी सांगितलं त्यामुळे 700-800 कोटी राहिले। 700-800 कोटी ह्या वेगवेगळ्या बँका आहेत, पतसंस्था आहेत, मोठमोठी लोक आहेत, बिझनेसमन ते ठेवतात।
कुठलाही व्यक्ती स्वतःचा पैसा कुठं ठेवतो विचार करून ठेवतो. त्यांच्यासाठी सर मगाशी जसं म्हणाले नॅशनलाइज बँका आहेत, कितीतरी क्षेत्र आहेत, पण आज या बँकेवरती विश्वास दर्शवलेला आहे. याचं सगळं श्रेय आपल्या तुम्हा सर्वांना जातं. बँकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील आणि तुमचं नेतृत्व असेल. कुठलीही संस्था पुढं जायचं झालं, कुठलाही जिल्ह्यामधलं कलेक्टर साहेब असतील, CO साहेब असतील, कुठलंही प्रशासन किंवा जिल्ह्यात जर पुढं जायचं असेल तर त्याचं नेतृत्व खूप महत्त्वाचं असतं. आणि तांबेसाहेब तुमच्या रूपात ह्या जिल्ह्याला खूप चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे. तुम्हाला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो की पुढच्या वर्षी असा चांगला कार्यक्रम कुठला तरी डिजिटल किंवा खूप मोठा असेल. तर अध्यक्षपदावरून बोलताना बापूसाहेब तांबे यांनी बँकेच्या गेल्या 10 वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला. शिक्षक बँकेच्या सुमारे 1650 कोटींच्या ठेवी असून यात जवळपास 800 ते 900 कोटी ठेवी या बाहेरील व्यक्तींच्या असून यात व्यापारी, पेन्शनर यांचा समावेश आहे. हे केवळ शिक्षक बँकेने आजपर्यंत केलेल्या कामगिरीच्या जोरावरच शक्य आहे. दिवसेंदिवस शिक्षक बँकेचा नावलौकिक राज्यात वाढत असून राज्यातील अनेक बँका अहिल्यानगर शिक्षक बँकेचे अनुकरण करतायत. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम या गोष्टींवर लक्ष देत आत्मविश्वासानं स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं, त्यातूनच यश मिळेल. रवींद्र कापरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज देण्याची पद्धत ही किचकट असून प्राथमिक शिक्षक बँक काही मिनिटात कर्जदाराला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असते. त्यामुळे महिला सभासद देखील बँकेचे ATM, UPI सेवा यापुढेही सक्षमपणे हाताळतील. शिक्षकांच्या पाल्यांचं शिक्षण, स्वतःचं घर ही केवळ या कामधेनूमुळेच शक्य झाल्याचं त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं. प्रास्ताविकात शिक्षक बँकेचे चेअरमन गोरक्षनाथ विटनोर त्यांनी बँकेच्या गेल्या 106 वर्षाच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला आणि योग्य नेतृत्वाच्या जोरावरच अहिल्यानगर शिक्षक बँक राज्यात नाव कमावू शकली. बदलत्या काळात UPI सेवेचं महत्त्व त्यांनी नमूद केलं. शिक्षक बँक राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिक्षक बँकेच्या UPI सेवेचं उद्घाटन शैलेश मोरे, राहुल शेळके आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते एका सभासदाच्या खात्यावर ट्रान्झॅक्शन करून डिजिटल पद्धतीनं करण्यात आलं. अहिल्यानगर तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी आणि शिक्षक यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक संघाचे अध्यक्ष बबनदादा गाडेकर, शिक्षक नेते अर्जुनराव शिरसाट, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष विद्युलता आढाव यांची भाषणं झाली. यावेळी पाहुण्यांचं स्वागत बँकेचे संचालक महेंद्र भणभणे यांनी केलं. तर अध्यक्ष निवड बँकेचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर शिरसाट, तर अनुमोदन संचालिका निर्गुणा बांगर कापसे यांनी दिलं. यावेळी राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र सदगीर, शिक्षक नेते बाबासाहेब खरात, गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष संतोष दुसुंगे, ऐक्य मंडळाचे नेते बाळासाहेब कदम, रविकिरण साळवे, शरद सुद्रिक, विठ्ठल काकडे, विजय ठाणगे, बाबाजी डुकरे, नवनाथ तोडमल, राजेंद्र निमसे, संचालक डॉक्टर संदीप मोटे, बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे, कारभारी बाबर, माणिक कदम, सरस्वती गुले, अण्णासाहेब आभाळे, कैलास सारोक्ते, योगेश वाघमारे, शशिकांत जेजुरकर, कल्याण लबांडे, शिवाजी कराड, विकास मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, चेअरमन साहेबराव आनाप, प्रतिभा साठे, बाबासाहेब आव्हाड, राजेंद्र ठोकळ, भास्कर कराळे, संतोष आंबेकर, विठ्ठल काळे, सुनील गायकवाड, DM शिंदे, बाळासाहेब गमे, संतोष मगर, आबासाहेब दळवी, बाबासाहेब डोंगरे, नाना गाडवे, विजय नरवडे, सुवर्णा भालसिंग, सचिन नाबगे, रमेश दरेकर, मिनीनाथ देवकर, किरण निंबाळकर, चंद्रकांत गट, बाळासाहेब कापसे, रणजित कुताळ, सदसराम तांबे, गणेश गायकवाड, बाळासाहेब राजापुरे, रीना रायकर, विशाल कुलट, आदिनाथ सातपुते, गोरक्ष तोडमल, सुनील पवळे, निवृत्ती महाराज धुमाळ, भाऊसाहेब दातीर, संदीप होले, शिवाजी शिंदे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप, गणेश पाटील यांच्यासह 700 ते 800 शिक्षक बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी कैलासवासी दादासाहेब दोंदे, कैलासवासी
भादा पाटील पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. तसेच अहिल्यानगर तालुक्यातील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक बंधू भगिनी यांचा देखील या ठिकाणी बँकेच्या वतीनं सन्मान चिन्ह देत सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेत केंद्र प्रमुख मुख्याध्यापक प्रमोशन मिळालेल्या तालुक्यातील सर्व बंधू भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरचिटणीस प्रकाश नांगरे आणि कार्यकारी अध्यक्ष नारायण पिसे यांनी केलं. तर आभार नगर तालुका अध्यक्ष गहिनीनाथ पिंपळे यांनी मानले. या डिजिटल युगामध्ये डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार आता बऱ्याच प्रकारे व्हायला लागलेले आहेत. आपण सगळे बऱ्याच वेळा पेपरमध्ये बघतो की एखाद्या व्यक्तीला डिजिटली अरेस्ट करून त्याची बऱ्याचशा मोठ्या प्रकारामध्ये संपत्ती किंवा जे काही जमा झालेले पैसे असतील ते डिजिटल अरेस्ट करून दुसऱ्या एका खात्यामध्ये वळवले जातात. त्यामुळं या नवीन प्रणालीचा स्वीकार करण्याबरोबरच आपण डिजिटली साक्षर होणं पण महत्त्वाचं आहे. आपण जरी आपल्याला सगळ्यांना वाटत असेल की आपण खूप एज्युकेटेड आहोत, परंतु डिजिटली आपण साक्षर होणं खूप महत्त्वाचं आहे. आपला OTP असेल, आपला पासवर्ड असेल किंवा आपला मोबाईल एखाद्याला आपण ज्यावेळेस वापरायला देतो किंवा दुरुस्त करायला देतो त्यावेळेस आपण आपल्या ह्या ज्या गोष्टी असतील त्या आपल्या सिक्युअर करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या म्हणजे याला अरेस्टला बळी पडणार नाही. आपण सगळ्यांनीच म्हणजे या बँकेचा जो काही नावलौकिक आहे, म्हणजे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की शिक्षक म्हणजे चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम जर कोणी करत असेल तर शिक्षक करतात. परंतु शिक्षकांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो सगळ्या दृष्टीने सक्षम, त्यानंतर तो सक्षम होत नाही आणि कुठलंही काम करण्यासाठी त्याचं मन स्थैर्य राहत नाही. म्हणून आर्थिक स्थैर्य आपल्याला येण्यासाठी बँक आपल्या सगळ्याच बाबीमध्ये चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळं आपण सर्वजण आर्थिक सक्षम तसेच आर्थिक स्थैर्य प्राप्त केल्यामुळे आपलं जे लक्ष्य आहे ते विद्यार्थ्यांचं भविष्य घडण्यामध्ये चांगल्या प्रकारे पार पडत आहात. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी आपण डिजिटल युगाचा तर प्रारंभ करत आहोत, परंतु आपले जे पाल्य असतील त्या पाल्यांचा आज विविध गुणगौरव ज्यांनी प्राप्त केलेला असेल त्या पाल्यांचा आपण या ठिकाणी सत्कार पण केलेला आहे. निश्चितच आपण जे काही चांगलं काम करतात त्यांचा आपण सत्कार केला पाहिजे, त्यांच्या पंखांना बळ दिलं पाहिजे. पाल्यांना मला एक जास्त काही सांगायचं नाही. आपण ज्या अर्थी आपण आज या सत्कारासाठी पात्र आहात किंवा सत्कार आपला या ठिकाणी होतो आहे त्या अर्थी आपण एक चांगलं यश मिळवलेलंच आहे. परंतु हे यश ही एक पायरी आहे. इथून पुढे आपल्याला बऱ्याच मोठ्या आव्हानांना तोंड द्यायचं आहे. आपण ज्यावेळेस आज आपण आपल्या आईवडिलांच्या छत्राखाली आपण या ठिकाणी का राहिलेलो आहोत, परंतु आज आपण 10वी किंवा 12वी सोडून किंवा इतर या ठिकाणी जाणार आहात त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला आईवडिलांचं छत्र आपल्याला जे आहे ते सोबत नसणार आहे. आपण एकटे त्या ठिकाणी राहणार आहोत. आणि एकदा आपल्या शहराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्यासमोर भरपूर मोठ्या प्रमाणात आव्हानं आहेत. जोपर्यंत आपण आपल्या तळ्यात असतो तोपर्यंत आपल्याला वाटतं आपण खूप हुशार आहेत किंवा आपल्याला जास्त काही कॉम्पिटिशन नाही. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या तळ्याच्या बाहेर पडतो त्यानंतर आपल्या लक्षात येतं की बाहेर खूप मोठी कॉम्पिटिशन आहे. आपण हे पेपरमधून बऱ्याच वेळा वाचत असेल की एक एक्झाम आहे, 10 जागेसाठी एक्झाम असली तर त्यासाठी 2 लाख 3 लाख प्रकारात अर्ज येतात. त्यामुळं आपल्याला ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जर तग धरायचं असेल तर पहिल्यापासूनच आपलं जे काही ध्येय असेल, आज आपण 10वी झाला असेल, 12वी झाला असेल, कोण 4थी असेल, कोण 7वी असेल, ते ध्येय आपण लवकरात लवकर निश्चित केलं तर त्या दृष्टीनं आपल्याला पादाक्रांत करण्याला वेळ लागत नाही. आणि आपल्याला आज असे अधिकारी लाभलेले आहेत का त्या अधिकाऱ्यांबद्दल सांगितलेलंच आहे सर्वांनी, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही लक्षात घ्या, एक थोडंसं पाठीमागे जाऊन विचार करा. आमच्या महिला भगिनींना साहेब माहीत नसतं, पुरुषांना सगळ्यांना माहीत आहे, पण महिला भगिनीला माहीत नसतं एक पगार का लवकर होत नव्हता आणि आता का वेळेवर होतोय. पूर्वी आमचे पगार तुम्ही येण्याच्या अगोदर जवळजवळ मार्चमध्ये तर कधीच झालेली मला आठवत नव्हती. मार्चचे पगार आमचे मेमध्येच व्हायचे आणि इतर वेळेस पण 15-16 तारखेच्या कधी कधी 1 महिनाभर लेट. त्यामुळं आमच्या सगळ्या सभासदांना जो भुर्दड बसत होता, कारण बाकी इतर नॅशनलाइज बँकामध्ये जर 1 महिना पगार उशिरा झाला तर त्याचं चक्रवाढ व्याज आमच्या सभासदाकडून वसूल केलं जात होतं आणि तो मोठा फटका अप्रत्यक्षरित्या तुम्ही जो दूर केलेला आहे. कारण सहजासहजी साहेब त्यांच्या मनोगतामध्ये सांगतीलच कशा पद्धतीने केलं. एवढंच नाही तर मोरे साहेबांनी आता मी सहजच एक प्रश्न, रत्नागिरीचे एक शिक्षक होते तिकडून बदलून आले होते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि त्या जिल्ह्यातील त्याच्याकडून PFची पावतीच आली नव्हती, तिथं काही सापडत नव्हती. सहज साहेबांकडे एकदा
प्रश्न मांडला. साहेबांनी तिथल्या कॅफोंना फोन करून त्यांच्याकडून स्लिपही मागवली आणि नंतर मला व्हॉट्सअपवर पाठवून परत फोन करून सांगितलं का तुमच्या त्या शिक्षकाची अशी अशी स्लिप आलेली आहे, तुम्हाला पाठवली. म्हणजे इतकं एक ग्रामीण जनतेची नाळ असणारे आपले आज दोन्ही पाहुणे या ठिकाणी आले. कारण या दोन्ही पाहुण्यांचा एक विशेष म्हणजे या दोन्ही पाहुण्यांचे नातेवाईक हे बरेचसे शिक्षक आहेत. आता हे साहेब म्हणजे मोरे साहेब आपल्या सातारा जिल्ह्यातलेच आहेत. त्यांच्या घरातले बरेचसे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षकाचे प्रश्न असतील, शिक्षकाच्या समोरच्या समस्या असतील, सर्व ते बाबींशी ते ज्ञात आहे. त्यामुळे त्यांनी जो या ठिकाणी आल्याबरोबर जो कारभार केला आहे खऱ्या अर्थाने स्वयंशिस्त म्हणजे त्यांनी त्यांच्या विभागाला, नाही तर साहेब म्हणजे आम्हाला वरच्या मजल्यावर यायचं म्हटलं का खालूनच धडधड, ती पायऱ्यांची वेगळीच पण आणखी एक वेगळी धडधड जाणवायची कारण तिथं वेगवेगळे प्रकार चालत होते पूर्वी. परंतु निश्चितपणे सांगायला अभिमानच नाही तर गर्वही वाटतो. या दोनही माणसांनी साहेबांनी अर्थविभागाला अतिशय चांगली शिस्त लावली आणि कामाच्या बाबतीत आज मी त्या दिवशी सहज एकदा त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे गेलो तर त्यांना मार्च एंड चालू आणि 2 किंवा 3 एप्रिलला गेलो असेल. साहेब आरामशीर मोठं पुस्तक काढून वाचत बसले होते. ते पुस्तक पण इतक्या जाडीचं होतं. म्हटलं साहेब मार्च एंड काम झालं म्हणे आपलं सगळं, एकही टेबलावर एकही फाईल नाही, एकही कागद नाही, आरामची. म्हणलं तुम्हाला वाचनाला वेळ कसा भेटतो एवढा? आम्ही आमच्याच याच्यात गुरकं, आपण फार व्यस्त असतो, आम्हाला काही वेळ मिळत नाही. मग त्या दिवसापासून एक धडा घेतला. खरोखर हे जर मोठी माणसं जर अशी जर निवांतपणे सर्व कामं म्हणजे पूर्ण करून म्हणजे प्रत्येकाचं टाईम मॅनेजमेंट असतं ते पण त्यांच्याकडून शिकावं. असे आपल्याला आज प्रमुख पाहुणे लाभलेत. त्याचप्रमाणे शेळके साहेबांच्या बाबतीत पण आता तुम्हाला आपल्या जिल्ह्यातीलच आहे शेळके साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन म्हणजे आपल्या ज्या काही शिक्षणच्या फायली असतात त्या शिक्षणच्या फायलीनंतर कुठं जात असतात डेप्युटी CO जनरल म्हणजे सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी शेळके साहेबांकडे. आणि ज्या काही ह्या बाबी झाल्यात ही सगळी टीम आहे, सगळी टीमवर्क आहे. आता शेळके साहेब आपल्या नेवासा तालुक्यातील आहेत. त्यांचे वडील पण आपल्या नेवासा पंचायत समितीचे सभापती होते आणि आपले माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक रामेश्वरजी चोपडे साहेब यांचे ते मेव्हणे आहेत. त्यामुळे त्यांच्या पण घरात शिक्षकांशी नातेसंबंध आहे म्हणून निश्चितपणे आपल्याला जिल्हा परिषद बाबतीत काही अडचणी येत नाहीत. खरोखर आज साहेब आम्ही बँकेच्या बाबतीत चेअरमनने सांगितलं मी काही जास्तसाठी आम्ही आमच्या बँकेच्या स्वनिधीतून काही रक्कम, ही रक्कम महत्त्वाची नसते पण पारितोषिक या चिमुकल्यांच्या पाठीवर जर आत्ता थाप पडली तर त्यांना खूप मोठा. मी काल पारनेरमध्ये आमचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी एक उदाहरण सांगितलं. साहेब 83 साली मी 4थीला होतो त्यावेळेस स्कॉलरशिपमध्ये आलो होतो म्हणजे शिष्यवृत्ती याच्यात. त्यावेळेस जे पेपरमध्ये सगळ्या लाईनीमध्ये एक छोटंसं नाव होतं. आज दररोज पेपरला नावं येतात पण ते पेपर कधी नाही, पण तो पहिला पेपर आहे ना तो अजूनही जपून ठेवलेला आहे साहेब. म्हणजे तेच या चिमुकल्यांच्या पाठीवर जी आत्ता ती थाप मिळते आणि ती पण या यशस्वी माणसाच्या हातून तुम्हाला सर्वांना सत्कार घ्यायचा आहे निश्चितपणे. त्यामुळं तुम्हाला या विद्यार्थ्यांना जी प्रेरणा मिळणार आहे ती निश्चितपणे पुढे जाण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. आमचे काही बांधव, शिक्षक बांधव तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पदोन्नत्या झाल्यात, मुख्याध्यापक झालेत, केंद्रप्रमुख झालेत. त्यांनाही मी या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनीही या मोठ्या अधिकाऱ्यांसारखं मोठ्या मनाने काम करून पॉझिटिव्हरित्या राहावं ही एक साधारणशी अपेक्षा बाळगतो. आणि विद्यार्थ्यांना आपल्या फक्त 5 जिल्ह्यामध्ये बँका शिल्लक आहे. पूर्वी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये बँका शिल्लक होत्या परंतु आज सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि अमरावती या 5च जिल्ह्यात आपल्या शिक्षकांच्या जिल्हाव्यापी बँका शिल्लक आहेत. निश्चितपणे बँक चालवत असताना मी नेहमी सांगत असतो साहेब म्हणले शिक्षकांची फार बारीक पाहण्याची सवय असेल. म्हटलं खूपच म्हणजे मी नेहमी साहेब हे उदाहरण देत असतो शिक्षकांना राजकारण करणं किंवा शिक्षकाचं संघटन सांभाळणं हे इतकं अवघड काम या ठिकाणी. पण निश्चितपणे मला सांगायला अभिमान वाटतोय ते तराजू तिकडे तुमच्या नाही पण सांगली, कोल्हापूर निश्चितपणे त्या सगळ्यांच्या दबावामुळं आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं या बँकेचा कारभार अतिशय चांगला झाला. कारण आज जर आपण विचार केला तर बाकीच्या ज्या बँका आहेत त्यांच्याकडे 2 अंकी त्या सगळ्या बँका आहेत ना. आता परवा दिवशी कोल्हापूरच्या बँकेचं शिष्टमंडळ
आलं होतं. ते म्हणे आम्ही तुमच्या बँकेच्या जीवावर जिंकलोय. म्हणलं कसं काय, आमच्या बँकेनं तुमचा काय संबंध? ते म्हणे आमच्या जाहीरनाम्यामध्ये सगळं टाकलं होतं, नगर शिक्षक बँक हे करू शकते, मग आपली का नाही? आणि त्याच्यामुळं आम्ही हा विजय मिळवलेला आहे. तुमची उदाहरणं देऊन आम्ही आमच्या तिकडं कोल्हापूरने हा विजय मिळवला. म्हणजे खरोखर हे सगळं यांचं श्रेय आहे. आणि साहेब खरोखर या जिल्ह्यामध्ये आजही सांगायचं म्हटलं तर आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या 1636 कोटी ठेवी आहेत. त्यापैकी आमच्या ठेवी असतील कदाचित 700 ते 800 कोटी, परंतु निम्म्या 50 ते 60% ठेवी या बाहेरील लोकांच्या आहे, व्यावसायिकांच्या आहे, अधिकाऱ्यांच्या आहे, सेवानिवृत्तांच्या आहे. कारण या बँकेवर विश्वास हा निश्चितपणे जाणवलेला आहे. आणि आमच्या शिक्षक बँकेचं कधी आम्ही जायचो त्यावेळेस आम्हाला म्हणजे शिक्षक बँकेचे म्हणजे म्हटले का शिक्षक बँकेचे नेते आलेत, कोणी अधिकारी असो पदाधिकारी असो, आमदार असो खासदार असो, ते फक्त तीच कधी गोंधळायची बँक, पण एकच दिवस लक्षात ठेवायची कोणता जनरल मिटिंगचा. पण साहेब अभिमानाने हे सांगावं असं वाटतंय, गेल्या 7 ते 8 वर्षापासून आमच्या एक जनरल मिटिंगमध्ये एकाही जनरल मिटिंगमध्ये गोंधळ नाही. आमच्या महिला भगिनी एकही येत नव्हती पूर्वी, परंतु आता महिला भगिनी जवळजवळ शेकडोच्या पुढं महिला भगिनी जनरल मिटिंगला असतात. कारण एकच मंत्र आम्ही अनुसरलं फक्त, काय का सभासदाच्या प्रश्नाला उत्तर द्या, सभासद चिडत नाही. पूर्वी काय व्हायचं, सभा सुरू झाली का लगेच कोणीतरी काही चिडून प्रश्न विचारला का इकडे वंदे मातरम सुरू व्हायचं, मग तिथं गोंधळ व्हायचा. आम्ही ते निश्चितपणे या सगळ्या संचालकांनी, सर्व माजी संचालकांनी हा बंद पाडलेला आहे निश्चितपणे. यामुळं निश्चित या सभासदांचा, या संचालकांचा खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो. सन 1919 विजयादशमीच्या मुहूर्तावर म्युन्सिपल शिक्षक सहकारी पतपेढीची स्थापना कैलासवासी चिंतामण केशव वाळिंबे गुरुजी आणि त्यांची कार्यकारिणी 15 सदस्यांची असलेली त्यांनी ही पतपेढी स्थापन केली. हा इतिहास यासाठी सांगावासा वाटतो, काहीतरी दूरदृष्टी ठेवून आपल्या सर्वांसाठीच आज जो वटवृक्ष आपल्यासमोर उभा आहे त्यांच्या प्रेरणेने आहे. त्यांनी जी स्थापना केली, निश्चितपणानं आज आपण त्याची सावली या रूपानं बघतो आहोत. शिक्षकांना कुठंतरी आर्थिक प्रतिष्ठा मिळावी, कुठंतरी समाजामध्ये आर्थिक स्थान मिळावं या उद्देशानं प्रामाणिकपणानं या द्रष्ट्या माणसांनी या पतसंस्थेची स्थापना केली. पुढे कारभार करत असताना सन 1969 साली या पतसंस्थेचे बँकेत रूपांतर झाले. हा वटवृक्ष अधिक प्रामाणिक सेवा करत असल्यामुळं बहरत गेला. पुढे 1987 साली यास बँकिंग लायसन मिळून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या बँकेची शाखा निर्माण झाली. खरं तर बँक आपण म्हणतो, परंतु त्यास कामधेनूही आपण म्हणतो, कारण आपणास विविध कर्ज रूपानं किंबहुना आर्थिक स्थैर्य देण्याचं काम या कामधेनूनं केलेलं आहे. आणि याच कामधेनूनं आपण ज्या उंचीवर आज आहोत, खरं तर ही कामधेनू आपल्यास सर्वांसाठी एक उपयोगाची आहे. या कामधेनूवर अनेक विविध मंडळांची सत्ता आली गेली, परंतु काही कडू गोड आठवणीसुद्धा या बँकेने उपभोग भोगलेले आहेत. परंतु आज जो बँकेचं वटवृक्ष आपण पाहत आहोत त्याचं कारण असं आहे, आपलं खंबीर नेतृत्व सन्माननीय बापूसाहेब तांबे यांनी बँकेचा कारभार करत असताना मी मान्यवर मंडळींना सांगू इच्छेन, ज्यावेळेस माननीय बापूसाहेबांचं नेतृत्व या बँकेमध्ये आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सभासद केंद्रस्थानी ठेवून त्यांनी राबवलेल्या आहेत. वेगवेगळे पदाधिकारीही या बँकेवर जरी काम करत असले, परंतु त्यांचं दूरदृष्टीपणाचं नेतृत्व या बँकेवर आहे. आज या बँकेच्या नेतृत्वामुळं खरं तर ज्यांनी या बँकेची स्थापना केली, कैलासवासी चिंतामण केशव वाळिंबे गुरुजी यांची खऱ्या अर्थानं जी संकल्पना आहे ती आज सत्यात उतरत आहे. आपण पाहतो 48 लाखापर्यंत आपण एका क्षणामध्ये आपण कर्ज घेऊ शकतो. म्हणजे वेगळी कोणतीही गोष्ट करायची ठरली तर निश्चितपणानं आपल्याला या बँकेकडून एक कर्जरूपानं आर्थिक आधार मिळतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.